श्री श्री श्याम कालीपूजा पुणे शहराच्या वतीने सार्वजनिक कालीपूजा उत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे। यावर्षी या प्रतिष्ठित उत्सवाला 25 वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार यांनी पत्रकार परिषदेत दिली। 1 ऑक्टोबरला असती 20 तारखेला आणि रात्री 10 वाजता सुरू होतं, जेव्हा अमावस्या मुहूर्त लागतो। ही पूजा 10 ते अप्रॉक्सिमेटली रात्री 2 किंवा 3 पर्यंत चालती, जेव्हा महाआरती पण होती आणि सगळं जेवढे पण महिला असते ते सगळं 101 कॅन्डल्स लाईट करतात। मग 21 तारखेला जे दुसऱ्या दिवशी असते पूजाला, तिथे आपण ब्लड डोनेशन रक्त शिबिर ठेवलं आहे फॉर एक सोशल कॉजसाठी आणि कल्चरल प्रोग्राम ठेवतो आपण, ज्याच्यामध्ये बेंगॉलीचं जे ट्रेडिशनल डान्स असतं धुनोची डान्स म्हणून ते असतं आपल्याकडे। मग छोट्या मुलांसाठी गेम्स वगैरे असतं, त्यांचं रग सॅक गेम झालं, ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालं आणि महाआरतीनंतर सगळे गेस्ट येतात आणि भंडारा असतात आणि भंडारामध्ये अप्रॉक्सिमेटली 3000 to 4000 पीपल येतात ते महाप्रसाद घेण्यासाठी। मग रात्री एक कल्चरल प्रोग्राम असतो जेव्हा पूजा पण आणि गेस्ट वगैरे सगळे येत असतात आणि 22ला आपली मिरवणूक असती। आणि या 25th इयरला आपण असं विचार केलं की आपलं बेंगॉली, कारण ही पूजा बेंगॉली भागबंदीने सुरुवात केली होती, ते ट्रेडिशन मिळून आणि आपण जेवढं आपलं जे कर्मभूमी आहे, जे महाराष्ट्र आहे, त्यांची आपण हे कल्चर फ्युजन करून आपण 25 ढाक्स म्हणतात, जे आपल्या इकडचे ढोल पथक आहे तसे तिकडचे ढाक आहे ते आपले 25 ढाक आणि पूर्ण 70 लोकांची टीम कोलकातावरून इकडे येत आहे आणि ते आपण इकडचे जेवढे पण नामचीन पथक आहे त्यांच्या बरोबर फ्युजन करून आपले दोन्ही कल्चर आपण एकत्र, आपला जन्मभूमी आणि आपला कर्मभूमी यांच्या एकत्र मिळून आपण हे मिरवणूक करणार आहे। सर, या दिवशीचं नक्की काय महत्त्व आहे? म्हणजे काली मातेच्या पूजेचं स्पेशल। काली माता ही फक्त देवी नाही तर आपल्यासाठी एक शक्तीचा रूप आहे। काली माता आपल्याला जेवढं पण लाईफमध्ये जेवढा पण अडचण, जेवढा पण कठीणाई असतात त्यांना फेस करण्यासाठी ते आम्हाला शक्ती देतात, कारण माँ ही मातृशक्तीचा मेन रूप आहे। तर आपण माची हे सादर करावं आणि जेवढं पण आशीर्वाद असलं माकडून घ्यावं आणि ही मेन पूजा जेवढं पण बेंगॉली किंवा दुसरे संस्कृती जाती ह्यांच्यासाठी पण एकत्रता भाव करण्यासाठी ही पूजा आहे। आहे जेवढे पण बंगाली कारागीर, व्यापारी जे इथे पुण्यामध्ये बसलेले आहे, मेन ही पूजा त्यांच्यासाठी सुरुवात केली होती। म्हणजे एक समजा विदेशात ते आल्यात आपलं घर सोडून, त्यांच्यासाठी एक एकत्रता आणण्यासाठी की सर त्यांना एक घरगुप्त भावना आली पाहिजे की आमच्यासाठी पण इथे काय आहे। मग ही कल्पनानी ही पूजा सुरुवात केली होती। आता 24 वर्ष झाले ह्या पूजाला, आता हा 25वा वर्ष, म्हणून आम्ही हे विचार केलं तर आता आपण फक्त बंगाली भाई बहीण नाही, पूजामध्ये लोक यायचे पण एवढं असं रेकग्नेशन नव्हतं, तर आपण हे स्टेप घेतलं की थोड्याचे रेकग्नेशन करावी, कारण देवी हे आम्ही देवीचे सगळ्यांचे आम्ही मुलेच आहोत, तर देवीचा आशीर्वाद सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे, सगळे हे दर्शन घ्यायला आले पाहिजे, म्हणून आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स ठेवलंय की तर हे बातमी अजून स्प्रेड व्हावी आणि सगळे देवीचं दर्शन घ्यावा। कुठे अप्रॉक्सिमेटली आता बंगाली कारागिरांनी जेवढं पण आपण धरून 4000 to 5000 लोक असतील। कुठे असणार आहे ही पूजा आपल्या रविवार पेठेत फडक्याव चौकात RCM गुजराती हायस्कूल आहे तिकडे होणार आहे। दरवर्षी तिथेच होत आणि आपला लोकेशन पण चेंज होत नाही, पूजा पण तिथेच होती।